नमस्कार, मी तृप्ती स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर। आज आपण रवा उपमा पाहायचा आहे। अतिशय झटपट अशी रेसिपी आहे ही, सगळ्यांना आवडणारी। मटार आणि गाजर मी जे आहे गाजर बारीक करून घेतलेलं आहे आणि ते गरम पाण्यामध्ये चांगलं उकळवून घेतलेलं आहे गाजर आणि मटार। 1 वाटी रवा जो आहे तो मी तव्यात, हा मीडियम आकाराचा रवा आहे, बारीक एकदम नको, कणीदार आहे, तर तो चांगला भाजून घेतलेला आहे। भाजला, थोडासा लालसर झाला, त्याचा फ्रेग्रन्स आला आपल्याला रवा भाजलेल्याचा, की जे आहे ते आपल्याला हा रवा बाजूला काढून घ्यायचा आहे। उपमासाठी जे साहित्य लागणार आहे त्याची तयारी मी पूर्वीच करून घेतलेली आहे। आता ह्याच तव्यामध्ये जे आहे, कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे। तेल जे आहे ते मी 3 चमचे तेल घातलेलं आहे। यामध्ये जे आहे ते राई घातलेली आहे, कढीपत्ता घातलेला आहे, मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्याच्यामध्ये मी गाजर आणि मटार ॲड करणार आहे म्हणून छोट्या पोपटी मिरच्या होत्या, त्या मी 7 घेतलेल्या आहेत। त्यानंतर त्यामध्ये हिंग घातलेला आहे आणि कांदा घातलेला आहे। हा कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे आपल्याला। हे सगळं आपल्याला मध्यम फ्लेमवर करायचं आहे। हा व्यवस्थित थोडासा पाणीदार झाला कांदा की त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे। छोटा बारीक चिरलेला टोमॅटो आहे, तो घातलेला आहे ह्याच्यामध्ये। तो घालून व्यवस्थित ह्याला परतवायचं आहे। अगदीच ह्याला पाणी म्हणजे एकदमच ह्याला भाजायचं नाही आहे। थोडासा हा भाजला ना की नंतर त्यामध्ये जे आहे ते आपल्याला रवा जो आपण घेतलेला आहे तो, हळद घालायची आहे सर्वप्रथम। मिरच्या आपण घातलेल्या आहेत, आपल्याला मिरचीचाच उपमा बनवायचा आहे, तर ह्याच्यात मसाल्याचा वापर होणार नाही आहे। आता ह्याच्यामध्ये जो आपण भाजून घेतलेला रवा होता तो रवा मी ॲड केलेला आहे आणि तो ह्या तेलामध्ये परत एकदा या मिश्रणात परतलेला आहे। हा व्यवस्थित परतवून घेतला ना की ह्याच्यामध्ये जे आहे ते आपण मटार आणि गाजर जे उकडवून घेतलेलं होतं शिजवून थोडंसं, तर ते घालायचं आहे। पाणी त्यातलं मी गाळून टाकलं होतं आणि मटार आणि गाजर घातलेला आहे। मला फोडणीमध्ये कोथिंबीर घातला की त्याचा एक वेगळाच त्याची चव येते, फ्रेग्रन्स येतो, त्याच्यामुळे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। आणि हो, ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मी साखर घातलेली आहे। अर्धा चमचा जी आहे ती साखर घालायची आहे, व्यवस्थित परतवायचं आहे। जास्त वेळ नाही, अगदी अर्धा मिनिट, आणि त्याच्यामध्ये गरम पाणी आपल्याला घालायचं आहे। आता हा रवा जेवढा मी घातलेला आहे आणि हे मिश्रण जेवढं झालेलं आहे ते पूर्ण बुडेल एवढं आपल्याला पाणी घालायचं आहे। त्यात थोडं मीठ घालायचं आहे, व्हिडिओमध्ये मी दाखवल्याप्रमाणेच तुम्ही करा तसं, आणि हे व्यवस्थित चमच्याने ढवळत राहायचं आहे। हे व्यवस्थित आपण ढवळत राहिलं ना की जो आहे रवा तो पूर्ण फुलतो गरम पाण्यामध्ये आणि दाटसर होतो। हा पूर्ण असा शिऱ्याच्या फॉर्ममध्ये येईपर्यंत आपल्याला दाटसर व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे, परतवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हे बघा, हा जो आहे दाटसर झालेला आहे आणि आपला उपमा रेडी झालेला आहे। ह्याच्यावर आता कोथिंबीर घालायची आहे थोडी। आणि हा उपमा जो आहे नाश्त्याचा सगळ्यात फेवरेट, मुंबईचा काय म्हणा, साऊथ इंडियन, सगळ्यांचाच आवडीचा आहे। झटपट होणारा उपमा रेडी झालेला आहे। ही रेसिपी तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करा। माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा। आपण अशाच रेसिपी घेऊन परत भेटूया। धन्यवाद।